सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग योहान याचा 18वा अध्याय वचने 1 ते 6. योहान याचा 18वा अध्याय वचने 1 ते 6. हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे बाग होती. तेथे तो व त्याचे शिष्य गेले. ही जागा त्याला धरून देणाऱ्या यहुदालाही ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि परुषी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहुदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. येशू आपणांवर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कोणाला शोधिता? त्यांनी त्याला उत्तर दिले, नासरेतकर येशूला. तो त्यांना म्हणाला, मीच तो आहे. त्याला धरून देणारा यहुदाही त्यांच्याबरोबर उभा होता. मीच तो आहे असे तो म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे योहान कृष्ण वर्तमान 18वा अध्याय आणि वचने 1 ते 6. या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे गतशेमने बागेमध्ये आपल्या शिष्यांसह तो त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यामध्ये यहुदा नव्हता, तर तो मुख्य याजकाकडे प्रभू येशूला धरून देण्याविषयी बोलणी करण्यासाठी त्या ठिकाणी गेला. आणि त्या बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे प्रार्थना करत होता, कारण त्याला ठाऊक होते त्याला धरून देण्यात येणार आहे. पण तो पित्याकडे प्रार्थना करत आहे, हे बापा, हा प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी तयार आहे, कारण त्याच्या मरणाविषयी पूर्वी संदेष्टाने जे भाकीत केलं होतं तो पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. 3ऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो की सैनिकांची एक तुकडी, मुख्य याजक आणि परुषी यांच्याकडे कामदार मिळाल्यावर यहुदी दिवे आणि मशाली व शस्त्रे घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत.
मत्तई 26:47 मध्ये आम्ही पाहतो की तलवारी व सोटे घेऊन त्या ठिकाणी ते आले. प्रियांनो, येशू आपणावर जे काही येणार ते सर्व काही जाणून होता, त्याला माहित होते, आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणत आहे, तुम्ही कोणाला शोधिता? त्यांनी उत्तर दिले, नासरतकर येशूला. येशू त्यांना म्हणाला, मीच तो आहे. आणि 6व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की असं ते म्हणताच सर्व जमिनीवर काय झालेले आहेत? पडलेले आहेत. हे सर्व काही प्रभू येशू ख्रिस्त जाणून होता. आम्ही पाहतो की ज्यावेळेस तो म्हणाला मीच तो आहे, त्यावेळेस ते सर्व जे लोक आहे जमिनीवर पडले. त्याच्या मुखामध्ये एवढं सामर्थ्य होतं की मीच तो आहे म्हणताच ते सर्व जे लोक आहे त्या ठिकाणी जमिनीवर पडलेले आहे. प्रियांनो, जुन्या करारामध्ये निर्गम याच्या 3 अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी देखील देव म्हणतो, मी तो आहे. ज्यावेळेस देवाने मोशेची निवड इस्रायल लोकांना मिस्र देशातल्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी निवड केली, त्यावेळेस तो मोशेला म्हणाला की इस्रायल लोकांना जाऊन सांग की तुमचा पूर्वजांचा देव याने मला तुमच्याकडे पाठवलेले आहे. मोशेला म्हणाला की जर त्यांनी विचारलं की त्याचं नाव काय, तर त्यांना सांग मी तो आहे. आणि या ठिकाणी देखील प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मीच तो आहे. म्हणजे सर्वांना, मानव जातीला पापातून सोडवण्यासाठी तो म्हणतो की मीच तो आहे. आज त्याने संपूर्ण मानव जातीचं पाप जे आहे आपल्या पवित्र परमेश्वराने माथी घेतलं, आणि एवढंच नाही तर सर्व मानव जातीला पापातून, शापातून त्याने सोडवलेला आहे. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी त्याला धरून देण्यात येणार आहे हे त्याला माहीत असताना देखील ही सर्व जी गोष्ट आहे आम्ही पाहतो की ते नम्रपणाने त्या ठिकाणी हाताळत आहे. त्या सर्व काही गोष्टी जाणीव असताना देखील तो त्या ठिकाणी कोणाला विरोध करत नाही, तर निर्भीडपणे तो त्या ठिकाणी सामोरे गेलेला आहे. आणि म्हणून या वचनाच्याद्वारे देवबाप आम्हालाही शिकवतो की तो अशा परिस्थितीही मध्ये देखील लीन आणि नम्र झाला, आणि त्याने संपूर्ण मानव जातीला दाखवून दिलं की मी तो आहे तुम्हाला सोडवणारा. देवबाप या वचनाच्याद्वारे आपणास आशीर्वाद देव. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू चांगला आहेस, आणि दैवापा तुझी दया आम्हावरती सनातन आहे. आणि खरोखर दैवापा संपूर्ण मानव जातीचं पाप प्रिय बापा तू तुझ्यावरती घेतलंस, आणि आम्हाला पापातून आणि शापातून तू आम्हाला सोडवलंस. आम्ही धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करतो. आम्ही तुम पुढचा वेळ, क्षण सर्व तुझ्या स्वाधीन अधीन करून येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तू आहे. आमेन. लागू दे तुझा लळा, आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.